मॅडम, मी विजयानंद भोईर. आत्ता तरी जागाव दिवेकर संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. भारतीय जनता पार्टीचा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहे. मी गेली पिनकोड जो बदलण्याचं पार्श्वभूमी आहे ती तुम्हाला सविस्तर सांगतो की गेले अनेक वर्ष पोस्ट ऑफिसशी संबंधित माझं म्हणजे पत्रव्यवहार चालू होता की 2000 पासून त्यांना जागा मी उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर जागा उपलब्ध करून दिल्यानंतर तो सब ऑफिस होता. सब ऑफिस असल्यामुळे त्यांचा स्टाफ कमी, त्यांचं इथे पत्र वाटप कमी. तर या अशा गोष्टी जेव्हा आमच्या निदर्शनात आल्या त्यानंतर आम्ही विचार केला हे मेन ऑफिस झालं पाहिजे. आणि त्यासाठी मी 2018 नंतर ह्याची सुरुवात केली की इथे मेन ऑफिस झालं पाहिजे. दिव्यातल्या लोकांना ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे. लोकांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यायला लागतं. उदाहरणार्थ त्यांना हाऊसिंग लोन असेल, त्यांना बाकी पर्सनल लोन असतील किंवा अनेक गोष्टीसाठी त्यांना 400612 हा अडथळा यायचा. कारण तो बऱ्याच ठिकाणी ब्लॅकलिस्टेड असल्यामुळे तो अडथळा यायचा. तर तेव्हा मी विचार केला 2018 साली की इकडचा आपला पिनकोड बदलला पाहिजे. तर त्यासाठी मग मी तेव्हापासून पत्रव्यवहार चालू केले. आणि सगळ्यात आधी कुठली गोष्ट केली असेल तर ते आपल्याला पिनकोडसाठी काय हवं तर ते मेन ऑफिस झालं, सब ऑफिस झालं तरच हे पिनकोड चेंज होऊ शकतं. हे जेव्हा लक्षात आल्यानंतर त्याचा पाठपुरावा चालू केला की हे इकडे आधी सब ऑफिस करा. तुम्ही त्यांना जागा उपलब्ध करून दिली, स्टाफ वाढला थोडा. त्याच्यामुळे स्टाफ वाढल्यामुळे आधार कार्ड वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत सरकारच्या त्या त्यांना दिवेकरांना उपलब्ध झाल्या का पोस्टाच्या माध्यमातून लाडकी बहिणीचे जे काय असतील ते सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध झाल्या. त्यानंतर मग आता आपली एक नवीन ओळख झाली पाहिजे. नवीन ओळख झाली पाहिजे तर काय करायला पाहिजे, तो पिनकोड बदलला पाहिजे. तर बऱ्याच ठिकाणी जो ब्लॅकलिस्टेड आहे जो 612 तो बदलला पाहिजे. त्यासाठी मग आमचे पदवीधर मतदारसंघाचे निरंजन डावखरे साहेब, शिवाय ठाण्याचे आमदार केळकर साहेब यांच्या माध्यमातून मी इकडे पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की ह्या ज्या बाबी आहेत या सगळ्या पोस्टाच्या सगळ्या ज्या काही गोष्टी केंद्रातूनच होऊ शकतात. तर मग मी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे त्यांची भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून मी दिल्ली इथे पत्रव्यवहार केला. त्याच्यामुळे ही जी आपल्याला 20 तारखेला 20 मे रोजी जो सगळ्या पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना माहिती आली की बाबा आपला दिव्याचा पिनकोड नंबर बदलण्यात आलेला 400611. ही इतकी आनंदाची बातमी होती. त्याच्यामुळे मी आमचे लोकल पत्रकार आहेत त्यांना बोलवलं आणि त्याला बोलवल्यानंतर त्यांना असं सांगितलं की बाबा ही अनेक दिवसाची लढाई होती. ही गोष्ट इतकी साधी नव्हती. तर ती अनेक दिवसाची लढाई होती. तर त्याला आपल्याला दिवेकरांना चांगल्या गोष्टी म्हणजे चांगला एक आनंदाची गोष्ट आज मिळालेली आहे. मे 20 तारखेला बुधवार 20 तारखेला. तर त्यामुळे मग मी पत्रांना दिलं. तर त्यानंतर मग बघितलं दुसऱ्या दिवशी इकडचे शैलेश पाटील जे नगरसेवक आहेत, गेली 14 वर्ष इथे नगरसेवक आहेत, त्यांचं म्हणणं तर मी पण एक पत्र दिलेला माझ्यामुळे हे झालं आहे. तर तुम्ही सांगा, तुम्ही पण एक पत्रकार आहात, अनेक लोकांच्या गोष्टी तुम्ही मांडत असतात. तर तुम्ही सांगा एका पत्राने कुठल्या गोष्टी होत असतात का? त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय शक्य आहे का या गोष्टी? आणि दिव्यात अनेक म्हणजे 7 लाख लोकवस्ती असलेलं दिवा शहर आहे. त्याच्यात अनेक लोकांना अडचणी आल्या. त्याच्यामुळे अनेक लोकांनी पत्र दिलेली. पण पाठपुरावा हा महत्त्वाचा असतो. तो पाठपुरावा जर करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते मी विजय होईल आणि माझी जी बरोबर असलेली टीम त्याच्या माध्यमातून हा पाठपुरावा झाला. त्याचा संपूर्ण पुरावा आहे माझ्याकडे. पुरावा आहे. ते पुरावा जर बघायला गेलं तर त्यांना कळणार नाही का कुठले कुठले खाती असतात त्याच्यात. ते कळलं वाचता येणार नाही त्यांना. म्हणजे नुसती सह्य होणे सोपी गोष्ट आहे. हो पेपरला बातमी व्हॉट्सअप आजकाल सोपं झालेलं आहे. व्हॉट्सअपला कुठलं काय असेल ना व्हॉट्सअपला दिलं
का मग मी पत्रव्यवहार केलेला माझ्या श्रेया, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा होत नाही. तर माझं सांगण्याचं एकच तर गेल्या 14 वर्षापासून आपण नगरसेवक आहात, तर तुम्ही एक गावामध्ये जिथे पिढ्यानं पिढ्या असलेलं जे गाव आहे त्यांना तुम्ही पाणी देऊ शकले नाही, कायमस्वरूपी जे पाणी असतं पाणी देऊ शकले नाही इतक्या वर्षात, तर तुम्ही कुठलं श्रेय घेताय? एक दिव्यामध्ये टॉयलेट बांधलं नाही तुम्ही, जे बाहेरून काही लोक येतात त्यांना म्हणजे लघुशंकेसाठी पुढे टॉयलेट असावं, तर ती त्याची व्यवस्था नाही केली, तर तुम्ही कुठलं श्रेय घेताय? दिव्यात अनेक समस्या आहेत, जे अंत्योदयाच्या टायमाला काही बाहेरची मंडळी येते तेव्हा ते लोक हसतात इथे दिव्याला, काही काय चाललंय इथे स्मशानभूमीवर पाणी नाही आहे. म्हणजे ही अवस्था आज दिव्याची असताना तुम्ही कुठल्या गोष्टीचं श्रेय घेताय? दिव्यात आजकाल ती परिस्थिती झाली, कोणी काय केलं का आम्ही आलो पुढे, कोणी काय, आणि भारतीय जनता पार्टी जे प्रयत्न करते त्याचंच श्रेय घेणार, बाकी त्याच्यानंतर कोणाच्या ह्याच्यात लुडबुड करणारी पार्टी नाही आहे. ही अशी ह्याच्या मागचं हा इतिहास आहे. पिनकोड जो बदलला आहे त्याच्या मागचा इतिहास तुम्हाला सांगितलं.